शिवलीला अमृत अध्याय 7. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने स्वभाव सुधरेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील आणि सद्गुरूंची भेट होईल. आपण शिवलीला अमृत अध्याय 7 सोप्या मराठीमध्ये समजून घेणार आहोत, तरी शेवटपर्यंत नक्कीच ऐका. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. मस्तकावर चंद्रशेखर धारण करणारा, पृथ्वी धारण करणाऱ्या राजाची कन्या अर्थात पार्वती हिचा पती, नागाची आभूषणे धारण करणारा, सप्तवर्णी सूर्याच्या किरणासम नेत्र असणाऱ्या शिवशंकरा, तुझ्या लीला विचित्र आहेत. कोटी सूर्याचे तेज असलेल्या, ज्याच्या सीमा आणि मर्यादा जाणून घेणे अशक्य आहे, अशा विश्वव्यापी विश्वनाथा, रमा माधव, विष्णूस प्रिय असणाऱ्या, भूतगणांचा राजा असणाऱ्या, अनंता अमूर्त मूर्ता, विश्वपते, अपरिमित आनंद देणाऱ्या, 5 मुखे असलेल्या, अत्यंत श्रेष्ठतम असणाऱ्या, 15 नेत्र असणाऱ्या, अत्यंत पवित्र, दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र, परममंगल परब्रह्मा, मंदस्मित करणारा चेहरा लाभलेला, अशा दयाळा, समंतिनी आख्यानामध्ये ज्याचे वर्णन स्नेहाळा असे करण्यात आले, अशा अत्यंत निर्मळ वृत्तीच्या शंकरा, या श्रीधराच्या मुखाने निमित्त करून तुझे आपले गुण निवेदन करत आहेस. व्यासरूपाने सुताची स्थापना करून तूच हे रममयी पुराण सांगव्यास लावतो आहेस. असे ऐकताच दयाळू, इंद्रियांचे पालन करणारा शिवगोपाळ सांगू लागला की विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. या वेदमित्रास सारस्वत नामक ब्राह्मण मित्र होता. वेदमित्रास सुमेधा नावाचा एक गुणी पुत्र झाला. तो आणि सारस्वत पुत्र सोमवंत या दोघांमध्ये अतिशय मैत्री होती. दोघांनाही दशग्रंथाचे समग्र ज्ञान होते. तसेच त्यांना पुराणेही मुखोद्गत होती. संहिता, पद, क्रम, आरण्याक, ब्रह्मांड, छंद, निघुंट, शिक्षा, ज्योतिष, कल्प, व्याकरण व निरुक्त असे सर्व दशग्रंथ होत. अशा रीतीने विद्याभ्यास करताना 16 वर्ष पूर्ण झाली तेव्हा दोघांचेही वडील त्यांना म्हणाले, आता विदर्भाच्या राजास भेटा, त्याला तुमची अद्भुत विद्या दाखवून भरपूर द्रव्य मिळवा, त्यानंतर अनुरूप मुली पाहून आम्ही तुमचे लग्ने करून देऊ. यावर ते ब्राह्मणपुत्र विदर्भ राजास भेटले व त्या सर्वश्रेष्ठ राजासमोर त्यांनी आपल्या विद्याधनाचे भांडार उघड केले. त्यांच्याकडील विद्या पाहून राजा संतुष्ट झाला. तथापि एक अभिनव कल्पना मांडताना तो म्हणाला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यास तुम्ही दोघांनीही लक्षात घ्या. नैषधपुरीचा राजा चित्रांग याची पत्नी समंतिनी मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ नित्य दाम्पत्य पूजा करीत असे. तुम्ही पुरुष व एक सुंदर स्त्रीचे रूप घेऊन लागोलाग निघावे. समंतिनी तुम्हाला दिव्य अलंकार व धन देऊन तुमची पूजा करेल. तेथून तुम्ही परत यावे, मग मीही तुम्हाला मनासारखे धन देईन. माता, पिता, गुरु व राजा यांची आज्ञा कधीही मोडू नये. तेव्हा ते दोघे म्हणाले, हे अयोग्य व निंद्य कर्म आहे. स्त्रीवेशात पुरुषास पाहिल्यावर खरे तर सचैल स्नान करावे. पुरुषास स्त्रीवेशात पाहणारा अधपातनास जातो, तसा वेश घेणारा जन्मोजन्मी स्त्री होतो. हे सर्वत्र अयोग्य कर्म आहे असे शास्त्र सांगते. त्याप्रमाणे आम्ही विद्यावंत आहोत, त्या बळावर धन मिळवू. आमची विद्यालक्ष्मी सतेज आहे. आम्ही पृथ्वीवरील राजांना संतुष्ट करू, जेणेकरून ते आमच्या चरणकमलास वंदन करून आम्हास प्रार्थनापूर्वक धन देतील. सद्गुणांनी युक्त अशी विद्या ही पंडितांची माता असते. विद्या अवकाळी फळ प्राप्त करून देते. विद्या कामधेनू आहे, तेव्हा त्या विद्येस सोडून आम्ही कधीही निंद्य कर्म करणार नाही. विद्या ही माता पिताहून निराळी असून ती संकटामध्ये आपला प्रतिफाळ करते. पृथ्वीवरील सर्व राजे विद्यावंतासमोर हात जोडतात. विद्यारहित मानव दगडासमान असतो, असा शतमुख मानव जिवंत असून मेल्यासारखा असतो. अशाचे तोंड देखील पाहू नये. त्याने जन्म घेऊन आईला व्यर्थ कष्ट दिले असे समजावे. तरीही चत्रागंध दोघा ब्राह्मणांना म्हणाला, माझे एवढे म्हणणे मान्य करा. फार भीड पडली म्हणून दोघेही जण त्यास अवश्य असे म्हणाले. राजाने वस्त्रांग अलंकार आणून व एका स्त्रीवेश देऊन त्यांना सोमवारच्या राजीस पुत्रेसमयी पाठवले, जी सर्व सुंदर तरुणींची स्वामिनी, जिची प्रतिमा पृथ्वीवरील अनर्थ नाही, जिला पाहून मदनही प्रेमाने नाचू लागतो.
चातुर्याची खाण अशा रंभा व उर्वशी जिच्याकडे पाहून लज्जित होतात, जिला रेणुका, सीता, सुभद्रा याचीच उपमा शोभते, अशी ती हे कृत्रिम दाम्पत्य पाहून मनोमन हसली. तरीही मनात भावभक्ती बाळगून समंतीनी त्याची हरभवानी मानून पूजा करू लागली. तिने त्यांना यथायोग्य अलंकार, वस्त्रे, धन व षडस पूर्ण अन्न भोजन दिले. शिवगौरी समजून त्यांना नमस्कार केला व त्यांची बोळवण केली. त्यांना गावाच्या दिशेने जात असता पुढे पती व मागे पत्नी असे चालताना पत्नी विविध खाणाखुणा व थट्टेने भाषण करीत पतीशी भरपूर गप्पा मारू लागली. पत्नी म्हणाली, हे एकांत वन आहे, येथे अनेक घनदाट वृक्ष आहेत. हे प्राणपती, मी कामाग्रीने होरपून गेले आहे. तू सुरत मेघाचा वर्षाव करून माझा देह शांत कर. मी पूर्णतः स्त्री बनले आहे. जवळ येऊन पहा तरी. तो म्हणाला, का अशी विचित्र थट्टा करतोस बरे? तू वस्त्र फेड व बघ, पुरुष आहेस म्हणून. तू थट्टा करत असलास तरी मार्गातील आसपासचे अन्य लोक हसत आहेत. तेव्हा कामविकारांनी बेशुद्ध होऊन तिने जमिनीवर अंग टाकली व म्हणाली, प्राणनाथ, त्वरित धाव व माझा कामज्वर शांत कर. हे ऐकून तो लागलीच माघारी वळला व म्हणाला, हे तू नसते सोंग का मांडले आहेस? आपण दोघे निसंग ब्रह्मचारी व विद्यार्थी गुरुबंधू आहोत. त्यावर ती म्हणाली, हे काय बोलतोस? माझे अवय चाचपून तरी पहा. माझे पौरुषत्व लागोलाग गेले. आता येथेच माझा उपभोग घे. तिने त्याचा हात धरून त्याला आडमार्गी एकांतात नेले. तेथे वृक्ष गगनाला भिडले होते आणि जमिनीवर पालवी पसरली होती. साल, तमाल, देवधर, आंबा, कंदर असे अनेक मोठे वृक्ष असलेल्या वनात नेऊन ती म्हणाली, सर्व शंका सोडून दे. मी स्त्री आणि तू माझा हेच सत्य आहे. येथे अन्य विचार नाही. त्यावर तो म्हणाला, हे कधीच घडणार नाही. आपण गुरुबंधू आहोत. तू संपूर्ण शास्त्राचे अध्ययन केलेस. त्याचे फळ हेच काय आहे? परलोकीचे साधन असलेला हा पापविरहित विचार करून पहा. आधीच ती स्त्री त्यात सुंदर आणि त्यातच निलाजरेपणाने एकांतीवनात धावत येत त्याच्या गळ्याला मिठी घालीत बरेच त्याने चुंबन घेतली झाली. त्याचा हात हाती घेत म्हणाली, पहा माझे स्तन कसे कमंडलूसारखे आहे. तेव्हा तिला झिडकारत तो मागे सरला व म्हणाला, नसता अनर्थ करू नकोस. या जगात असे पुरुष खरोखरीच धन्य आहेत की जे एकांतीवनात एक भाग्यशाली तरुण स्त्री मनधरणी करीत असतानाही त्याचे मन चळत नाही. ज्याच्या वृत्तीस विकार संभवत नाही तो पुरुष नसून साक्षात शंकर जाणावा. त्याच्या चरणी सर्व तीर्थे सेवेसाठी येऊन राहतात. कुणी अवतीभवती नसताना देखील घोरवनात द्रव्यघट पाहून देखील त्या स्थितीत सोडून तो पुढे जात तो पुरुष निश्चितच शंकर जाणावा. तो सत्यभाषणात सत्कर्मात रमतो. ज्याला निगमागम मुग्धगत आहेत असे असूनही तो गर्वरहित आहे, तो निश्चितच शंकर जाणावा. कुणी आपले उणे काढले हा शब्दबाण सोडून जखमी करून लागले तरीही ज्याला खेद न करता जो आनंदी राहतो तो शंकर जाणावा. दुसऱ्यांचे अंतर्दोष वा गुण दिसून किंवा ऐकूनही जरी प्राण गेला तरी त्यास मुखवाटे प्रकट करीत नाही तो निश्चितच शंकर जाणावा. जो स्त्री पुरुष भेदाची दखल घेत नाही व चराचरात जो गुरुरूप पाहतो, तो आपुले पुण्य, तप आणि दान दुसऱ्यांना सांगत नाही तो निश्चितच शंकर जाणावा. लांबचा तो मूर्ख आणि जवळचा तो शहाणा अशी निवडानिवड न करता समदृष्टीने सर्वाकडे पाहतो. स्वतःची कीर्ती वाढवणे ज्याचा कधी हेतू नसतो तो शंकर जाणावा. जो सर्वत्र फुशारकी मारून स्वतःचे अध्ययन सांगत नाही. शिष्य करावे, कीर्ती वाढवावे ज्याची कधी हेतू नसतो तो शंकर जाणावा. जो सर्वत्र फुशारकी मारून स्वतःचे अध्ययन सांगत नाही. शिष्य करावे अशी ज्यास इच्छा होत नाही. ज्याला कोणाचाही सहवास आवडत नाही व एकांत आवडतो तो निश्चितच शंकर जाणावा. ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती विरून ज्याला अखंड समाधी अवस्था प्राप्त झाल्याने त्याची भ्रांती नष्ट झाली, तसेच ज्याचे सर्वस्व नष्ट झाले तरी त्याची खंत ज्याला वाटत नाही तो शंकर जाणावा. श्रीधर म्हणतो, असे पुरुष हे ब्रह्मानंद स्थितीतील परमहंस होत. आपण सदैव त्याच्या पायातील केवळ पादुका होऊन राहावे. वेदमित्राचा पुत्र अत्यंत साधू वृत्तीचा होता. त्याने धैर्यरूपी शस्त्राने कामवासना नष्ट केली होती. तो म्हणाला, चल आपण आता गावास जाऊ, हे उत्तम, तेथे या गोष्टीचा विचार करू. असे बोलून स्त्री पुरुष सारस्वत पुत्र सोमवंत
त्याने घरी आणले व सर्वांस घडलेला वृत्तांत कथन केला. तेव्हा सारस्वताने आकांत मांडला आणि छाती बडवत तो राजाकडे येऊन म्हणाला, दुष्टा, तू घात केलास, तुझे पायी मी जीव देईन. मला वेदशास्त्र संपन्न असा एकुलता एक पुत्र होता, तू मात्र माझा पुत्र निर्वेश केलास, तुझे तोंड काळे झाले. विदर्भ राजा खाली मान घालून स्वतःशीच म्हणाला, हे सोंग खरे कसे झाले? शिवाची माया अद्भुत आहे, या मायेचे कर्तृत्व अगाध आहे. राजाने सर्व ब्राह्मणांना एकत्र बोलवून त्यांना सांगितले, सतेज अनुष्ठान करा व कसलेही करून या पौरुषत्व द्या, तरच मी धन्य होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजन, ही ईश्वरी कळा आम्ही बदलू शकत नाही. तेव्हा विदर्भ राजाने देवीची आराधना सुरू केली. त्यांनी खडतर आव्हान मांडले. 7 दिवस आहार न घेता राहिला. तेव्हा देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि वर माग असे त्यावर म्हणाली. त्यावर राजा म्हणाला, स्त्री वेशातील या सोमवंतास पुन्हा पौरुषत्व द्यावे. तेव्हा देवी म्हणाली, ही गोष्ट कालत्रयी घडणार नाही. समंतनी निस्सीम पतिव्रता असून ती शिवभक्तीची परमभक्त आहे. ती सद्गुणांची खाण आहे. तिचे कर्तृत्व माझ्याकडून कधीही ओलांडले जाणार नाही. या सारस्वत पुत्रास दिव्य पुत्र होईल, जो वेद पारंगत असेल. या स्त्रीकरिता सुमेधा यास पती नियुक्त कर आणि त्याचे लग्न लावून दे. देवीच्या आज्ञेवरून सारस्वत पुत्र सोमवंताचे लग्न करून दिले. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यास पुत्रप्राप्ती झाली. धन्य समंतनीचे शिवभक्ती, त्यास व त्रिजगती उपमा नाही. तिचे कर्तृत्व स्वतः हेमंतवती देवी जरा देखील मोडू शकली नाही. सूत म्हणतात, सावधान व्हा आणि ऐका. अवंती नगरात मदन नावाचा एक कामातुर ब्राह्मण होता. तो शृंगार, सुगंध व माला याचा भोक्ता होता. त्याच गावी पिंगला नावाची प्रसिद्ध वैश्या होती, जिच्याशी तो सदैव रममाण झालेला असे. समग्र ब्रह्मकर्म बाजूस सारून त्याने आईवडिलांचाही त्याग केला. त्या दुराचारी माणसाने त्याला धर्मपत्नी त्यागली आणि तो वैश्येच्या घरीच राहू लागला. तो रात्रंदिवस मद्य आणि मांस यात रमलेला असे आणि कामवासनेच्या चिखलात लोळत असे. जगदुद्धार करण्यासाठी स्वतः शंकर अवतार घेत असतो, त्यानुसार ऋषभ नावाचा श्रेष्ठ योगी पृथ्वीवर संचार करीत होता. ज्याचे जे कुणी एकनिष्ठ भक्त आहेत, त्यांनी दुःखे संकटे तो निवारित असे. केवळ त्याची पूर्व पुण्याही असावी. याच कारणाने तो अचानक पिंगलेच्या घरी आला व शिवयोगींद्र दृष्टीस पडताच मदन आणि पिंगला दोघेही धावत गेले आणि त्याचे चरण धरते झाले. त्यांनी मोठ्या प्रेमाने शिवयोगींद्राची षोडशोपचारपणे पूजा केली. कोरडे, शिजले, तळलेले व भाजलेले असे 4 प्रकारातून बनलेले उत्कृष्ट चवदार भोजन देऊन उभयंतांनी त्यास भरपूर अलंकार व वस्त्रे देऊ केली. दिव्यशय्या करून त्याची शिवयोगी राजास निजविले आणि तळहातांनी शिवाचे चरणकमल चुरू लागले. त्याच वेळी सकाळ झाली, अरुणोदय झाला. अशा रीतीने तेथे एक रात्र घालविल्यानंतर शिवयोगी गुप्त झाला. तेव्हा दोघेही म्हणू लागले की प्रत्यक्ष शंकर आम्हास दर्शन देता झाला. कालांतराने पिंगला व मदन मरण पावले. तेव्हा त्याच्या गाठीशी शिवयोगी पूजनाची पूर्वपुण्याई होती. दशाहर्त देशी वज्रबाहू नावाचा कार्तिकेयवान राजा होता. नळराजाच्या दमयंतीप्रमाणे त्यास सुमती नावाची पट्टराणी होती. तेव्हा मदन ब्राह्मण तिच्या गर्भात राहिला आणि इथे पिंगला वैश्या समंतनीच्या पोटी कन्यारत्न होऊन जन्मली. तिचे नाव कार्तिकेय मालिनी होते. पुढे एक घटिका घडले. इथे वज्रबाहू पत्नी सुमतीच्या पोटी मदन असता एक विचित्र घडले. सुमतीच्या बऱ्याच सवती होत्या. त्यांनी सुमती पट्टराणी असल्याने तिचा पुत्र होईल असा संशय आल्याने त्यांनी सुमती गर्भवती असताना तिला दुर्धर विष घातले. खरे पाहता तिला तात्काळ मृत्यू येणे अपेक्षित होते, मात्र त्याऐवजी रोग जडला व त्यातून ती प्रसूत झाली. तिच्या व बाळाच्या अंगावर भरपूर प्रमाणात विष फुटले. देहास छिद्रे पडून जखमा झाल्या. त्यातून रात्रंदिवस रक्तपू गळत असे. राजाने पुष्कळ वैद्य आणले, औषधोपचार केले, तरीही त्या दोघांना बरे वाटले नाही. बाळ रात्रंदिवस रडत असे. सुमती शोकाने विव्हळ होत असे. धड मरणही येत नव्हते आणि रोग जो बळावत चालला होता तो काही केल्या बरा होईना. लेकरू सदानकरा रडत राही. राजाला रात्रंदिवस झोप लागत नसे. अशातच तोही कंटाळला आणि माय लेकरास रथात घालून त्याने घनदाट वनात त्यांना सोडून दिले.
जेथे मनुष्य दृष्टीस पडत नसे तेथे वाघ, भयंकर साप अशा ठिकाणी सुमती बाळाला कडेवर घेऊन इथे तिथे हिंडू लागली. पायाला काटे व धोंडे लागत असे. ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळत असे आणि मोठ्याने ओरडत असे, मात्र तिला पाणी देखील मिळत नव्हते. जखमांमुळे सर्व अंगास ठणका मारत असे. ती म्हणे, हे जगन्माता कैलासपती, जगन्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती, तू भक्तांचे रक्षण करतोस, अशी तुझी कीर्ती निगमानगमवंत गायलेली आहे. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिदोषाचे शमन करतोस, अशी तुझी कीर्ती निगमान करणाऱ्या त्रिनेत्रा, जगताचे मूळ कारण असलेल्या पंचवदना, दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र देहकांती असलेल्या आणि जन्मरहित असणाऱ्या अजिता, तुझा जय जयकार असो. आता माझी ही जन्मयात्रा तेवढीच चुकव, ती आदररहित असून सिद्ध होती. ती मोजमापाच्याही पलीकडे आहेस. तू मायेच्या चक्र चालवितोस, तो सद्गुणांचा साठा आहेस. तू हे विश्व व्यापून राहिला आहेस, तुझ्या गुणांच्याही पलीकडे आहेस. तेव्हा हे जगद्गुरो, आता धाव घे. सुमती धाव करीत असता वनात दुमदुमणाऱ्या सिंह आणि वाघाच्या गर्जनामुळे ती अत्यंत भयभीत होऊन बाळासह जमिनीवर कोसळत असे. श्रावणाच्या वैरी दशरथ याचा पुत्र श्रीराम याने भूमिकन्या सीता हिला जसे वनात सोडून दिले, किंवा वीरसेनाचे सून जशी घनदाट अरण्यात पतिविरहित अनुभवू लागली, तशी त्या सुमतीची करुण कथा ऐकून पशुपेती देखील रडू लागले. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताच वृक्ष व पक्षी त्यांच्यावर सावली धरू लागले. पक्षी चोचीत पाणी घेऊन बाळावर शिंपत असत. एका पक्षाने प्रेमाने आणलेले मधुर रस बाळाच्या मुखात घालून त्याला शांत केले. वनगाई शेपटींनी वारा घालून त्यांची रात्री राखण करीत. याप्रमाणे ती राणी हिंडत असताना एक अघटित घडले. बैलाचा कळप येऊन त्या वाटेने जाणारा एक वाणी तिच्या दृष्टीस पडला. त्याच्या सोबतीने ती वैश्यनगरास पोचली. तिथे पद्यंकर नावाचा वैश्य अधिकारी अत्यंत भाग्यवंत व उदार होता. अनेक वस्तू त्याच्या खरेदी खाली असत. त्याने सुमतीस विचारले, तू कोठून आलीस, तुझा परिचय काय? तिने मुळासह जे घडले सर्व सांगितले. ते ऐकून पद्यकराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने दीर्घ उसास टाकून म्हणाले, कर्माचा गती किती गहन आहे. वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता असून ती पृथ्वीची सामिनी आहे, तरीही ती अनाथाप्रमाणे वनात हिंडता दीनदानवाने येथवर आली आहे. तो म्हणाला, हे सुमती, तू माझी धर्मकन्या आहेस. आणि त्याने आपल्या शेजारी तिला घर दिले. तो रात्रंदिवस तिची विचारपूस करू लागला. त्याने जाणत्या वैद्याकडून औषधोपचार करविले, तरीही व्याधी कमी होईना. सुमती म्हणाली, बाबा, श्रीशंकर स्वतः वैद्य झाले तरच, अन्यथा हा रोग कल्पांतापर्यंत कुणाकडूनही बरा होणार नाही. पुढे तो रोग वाढला व राजपुत्राचा प्राण गेला. सुमती माझे रत्न गेले असे म्हणून शोक करू लागली. पद्यांकराने अनेक तऱ्हेने तिचे सांत्वन केले. सभोवतालचे नगरजन एकत्र आले. ज्याप्रमाणे रात्र संपून सूर्योदय व्हावा, त्याप्रमाणे तेथे एक शिवयोगी आला. जणू दुबळ्यांचे घर शोधत एकाएकी चिंतामणी यावा, किंवा भुकेने प्राण जाताना क्षीरसागर धावून यावा. पद्यकराने त्याचे चरण धरले आणि दिव्य आसनावर बसून त्याची पूजा केली. त्यानंतर शिवयोग्याचे सुमतीस दिव्य निरूपण केले. तो म्हणाला, सुमती, ऐक, तू का बरे शोक करीत आहेस? तुझे पूर्वजन्मातील पती, पुत्र, भाऊ, पिता कोठे आहेत हे सांग पाहू. तू 84 लक्ष योनी फिरून आलीस, तेव्हा तुझे आप्तजन सोयरे नातलग कोठून आले आणि त्वरित कोठे गेले याची हकीकत मला सांग पाहू. तू नाना योनी फिरून आली आहेस आणि पुढे देखील कितीतरी फेरे घेणार आहेस. कोणाचा पुत्र आणि त्यासाठी तू का रडतेस हे तुझ्या मनाला विचारून पहा. शरीर ज्या वर्णात जन्म घेते त्या कुळाचा अभिमान मनी बाळगून प्राणी नाचतात. तू का रडतेस तुझ्या मनाला विचारून पहा. मात्र आपण मुळात कुठून उत्पन्न झालो हे मात्र स्वतः विचारत नाहीत. तू हा पुत्र कुठून आणलास बरे? आता मृत्यू पाहून तो कुठल्या ठिकाणी गेला? तू आणि हे सर्व लोक कोठे आणि कोणत्या देहात जातील? आत्मा हा शाश्वत शिवरूप असतो, तर देह क्षणभंगूर आणि नाशवंत असतो. तरी तू बरे उगाचच शोक करीत आहेस. हे एकदा तुझ्या मनाला विचारून पहा. आत्मा अविनाशी व शाश्वत आहे. तो कोणाचाही बंधू व पुत्र नाही. जर का तू या शरीरासाठी व्यर्थ शोक करत आहेस, तर तुझ्यापुढे ते मृत शरीर पडलेले आहे. पाण्यात पुष्कळ तरंग उठवतात, ते आपणहूनच फुटतात, कारण ते क्षणभंगूर असतात. हे सर्व मिथ्या मृगजळ असते.
चित्रात मासे अडकलेले गंगेचे चित्र काढून तिच्यातून कुणी वाहून गेला का, वांजेच्या मुलाने द्रव्य उभारून भीष्माच्या मुलगी मारोतीस देऊन त्यावेळी गंधर्व नगरीची वऱ्हाडी मंडळी आणून कुणी कुणाचे लग्न लावले आहे का, वाऱ्याचा मंडप शिवून त्यास वाळूच्या दोरीने आवळून बांधला, पुढे शिंपल्यातील चांदीचे भांडे करून त्यात कुणी आकाशपुणे भरली आहेत का, कासवीच्या दुधापासून केलेले तूप घालून मृगजळातील माशांची मशिला पाजून पायात घुंगरू बांधून ते नाचू लागलेत का, तो नाच जन्मांध पाहत बसले का, सर्पांची कर्णकुंडले कुणी चित्रातील चोरांनी चोरून आणली का, हा प्रपंच मुळातच असत्य आहे, तो खरा म्हणून कसा समजावा, जे मुळातच असत्य अशाश्वत आहे त्याविषयी शोक करणे व्यर्थ ठरते. हे शरीर संपूर्ण क्लेशरूपी वृक्षाचे उद्यान आहे, हे शरीर सर्व रोगांचे भांडार, कृमटिकांचे माहेर, पापांचा समुद्र, भ्रांतीचे आकाश आहे, हे शरीर मूत्र, कफ, मांस, रक्त आणि चामड्याचे गुंडाळलेली हाडाची मोळी असून मातेचा विटाळ व पित्याचे वीर्य एकत्र आल्याने अपवित्र व असत्य आहे. असे हे अपवित्र शरीर पशुमूत्र शिंपडल्याने पवित्र झाले, या वास्तव्याने मस्तकाचे मुंडन केले तर पवित्र झाले, असे मानणे चुकीचे आहे. गुरुचरणी शरण न जाणारे प्राणी कसे बरे तरतील, ते कोट्यावधी जन्ममरण फेरे घेतील परंतु मुक्त असे होतील. सुमती, लगेच सांग की तुझे जन्मोजन्मीचे पती कुठे असावेत, या मायेचा पूर आहे तेव्हाच लागलीच सावध हो. हे सर्व लेणी मागता न देता लाजिरवाणे ठरते. हे शरीररूपी घर सत्व, रज, तम आदी त्रिगुण तरीच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या सहाय्याने बांधले आहेत. याला केव्हा अग्नी लागेल याचा भरवसा नाही. हे जीर्ण होणारे वस्त्र असून त्यांचा ऋणानुबंध असेपर्यंत ते तग धरू राहते. जसे आभासी दृश्य खोटे असते किंवा स्वप्नातील राज्य क्षणभंगूर असते, तसेच हे सारे आहे. हे सर्व पापयुक्त प्राणी शरीरात राहून धन, धान्य व पुत्राची अपेक्षा करतात. गंगेमध्ये ओंडके एकत्र येतात आणि नंतर भरकटतात, त्याप्रमाणे स्त्री पुरुष समजावे. हा मुळातच असत्याचा खेळ आहे. एखाद्या वृक्षावर पक्षी येतात, काही तेथेच बसतात तर काही तेथून निघून जातात, दुसऱ्या वृक्षावर जाऊन बसतात, त्याप्रमाणे मुले बाळेही करतात. हे जाणून घे. वाट सरू सावलीसाठी वृक्षाच्या बुंद्याशी बसतात व उन्हे संपले की निघून जातात. तसेच सोयरे, आप्तजन, बांधव असतात, हे देखील जाणून घे. हा प्रपंच वृक्ष मायेच्या अधीन असून त्यावर जीव व शिव हे दोघे पक्षी बसलेले आहेत. त्यातील शिव हा सतत जागृत असून सर्व क्रियांचा साक्षी आहे, तर जीव हा विषयांची फळे सेवन करणारा आहे. विषय फळे खाताच तो भुलतो आणि आपण कोण याचा त्याला विसर पडतो. अशा प्रकारे जीव अवास्तव भ्रमतो व जन्ममरण भोगत राहतो. त्यात एकदाच पुण्यवंत सद्गुरूला शरण जातो आणि तो पुढे स्वतः शिवस्वरूप होऊन अति आदराने शिवभक्तीची भक्ती करतो. हे दिव्य निरूपण ऐकल्यावर पद्यांकर सुमिती उठले. त्याच्या मनात अष्टभाव दाटून आले. त्यांनी शिवयोग्याचरणी वंदन केले. तो म्हणाला, तू अगाध ज्ञान आहेस, तू तर स्वेच्छे काय बरे करणार नाहीस. भक्त रक्षणासाठी धावून येणारा तू साक्षात उमावर आहेस. मग त्या राजयोग्याने सुमतीस मृत्युंजय मंत्र सांगितला. भस्म अभिमंत्रित करून अंगास लावताच ती तात्काळ व्याधिरहित झाली. तिचे शरीर रंभा उर्वशीहून दिव्य झाले. मृत्युंजय मंत्राने भस्म चर्चिल्यावर बाळ तात्काळ उठले. सर्व वर्ण व्यथा जाऊन बाळ 32 लक्षणी झाले. मग शिवयोग्याने सुमती व बाळास शिवदान व उपासनेचे उपदेश केला. परिसस्पर्श होता लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे ते दोघे दिव्यरूप झाल्याने नगरजनांनी पाहिले. पद्यांकर आश्चर्यपूर्वक म्हणाला, धन्य तो गुरु, धन्य तो मंत्र. काळ व मृत्यू त्यांचे अपरंपार भयापासून गुरु आपले रक्षण करतो. जो गुरुचरणी रत होता त्यांना संसार भय व संकटे कोठून असणार. त्यांच्या धन व भाग्यप्राप्तीस अमर्याद राहणार नाही. त्याच्या ठायी असलेले भेदबुद्धी व खिन्नता याचे गुरुद्वारा हरण केले जाते. सुमतीने तिचे बाळ
शिवयोग्याच्या चरणावर घातले व ती स्वतः देखील त्याच्या चरणी लीन होत म्हणाली, हे सद्गुरू, तुझ्यासाठी हे शरीर सांडले तरी चालेल. या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्यचरणास घातल्या तरी मी तुझ्या ऋणातून मुक्त होणार नाही. शिवयोगी म्हणाला, तुझ्या पुत्रास अद्भुत आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य प्राप्त होईल. तो पृथ्वीचे राज्य करील, त्रिभुवनात त्यांची कीर्ती होईल. पुढे हा स्वतःचे राज्य प्राप्त करील. मी याचे नाव अभद्रयू ठेवले आहे. भद्रायू मोठा होईल पर्यंत येथे राहून निष्ठापूर्वक मृत्युंजय मंत्राचा त्रिकाळ जप कर. हा राजपुत्र असल्याने कुणास सांगू नकोस. हा विद्यावंत 64 कलामध्ये निपुण होईल. असे सांगून शिवयोगी अदृश्य झाला. सुमती गुरुचरणास्मरणाने सद्गदित झाली. पद्यांकरा सुख वाटले. त्याला स्वतःच्या पुत्रापेक्षाही भद्रयू प्रिय होता. तो सदैव त्याचे लाड पुरवीत असे. पद्यकरणाने अपाट संपत्ती खर्च करून दोघांची मुंज केली. दोघांना समान अलंकार घातले. दोघांनाही वेत्रशास्त्र संपन्न केले. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो स्वभावाने धीर, गंभीर व अत्यंत सच्चिल होता. आईची सेवा करण्यासाठी तो नेहमी तिच्याजवळ तत्पर असते. त्याच्या गाठी असलेल्या पर्वतासमान पुण्याईमुळे एकदा अकस्मात शिवयोगी प्रकट झाला. सुमती व भद्रायू त्यांनी धाव घेत आपल्या मोकळ्या केसांनी त्यांचे चरण झाडले. अश्रुधारांनी त्याचे चरण धुतले. केसांचे वस्त्र करून चरण पुसले व त्याच वरून सुगंध परिमळ स्नेहपूर्वक अर्पण केले. शिवयोग्यास वारंवार प्रदक्षिणा करताना त्याचे अष्टभाव दाटून आले. शिवयोग्यांची षोडशोपचार पूजा करून अपार सोहळा केला. तेव्हा सुमतीने सांगितले की तुझ्या प्रसादामुळे मी पुत्रव्रती झाले. त्यानंतर शिवयोगाचे भद्रयूस नीतीपूर्वक शिक्षण दिले. श्रुती, स्मृती आणि पुराणे पाहत जा. धर्मनीतीने वर्तणूक ठेव. माता पिता व गुरुचरणाची सतत निष्ठा असू दे. गाय, ब्राह्मण आणि प्रजा यांचे पालन कर. सर्व ठायी उमामन शंकरास पहा. वर्ण, आश्रम, स्वधर्माचरण कधीही सोडू नको. विचार केल्याशिवाय एकाएकी कोणतेही धाडस करू नको. मागे पुढे पाहून मगच कौशल्यपूर्वक बोलणे कर. सध्या काळ कसा आहे, आपले मित्र किती, आपले द्वेष्टे किती, आपले शत्रू किती, आपण मिळकत किती, आपला खर्च किती हे मनाला विचारित राहावे. आपले सामर्थ्य किती, आपली शक्ती किती, आपल्या सेवकाचे वागणे कसे आहे, ते यश किंवा अपयश देतात असे सारे मनास विचारून पाहावे. अतिथी, देव, मित्र, धनी, वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन, विद्या याचा क्षणाक्षणाला समग्र आढावा घ्यावा. आपली मुले, पत्नी, शत्रू, दास, घर, घरगुती गोष्टी, विशेषतः रोग यांच्या बाबतीत जराही दुर्लक्ष झाले तरी क्षणभरात मोठी हानी होऊ शकते. ज्या मार्गाने विद्वान मंडळी जातात त्याच मार्गाने आपणही जावे. प्राण जातेवेळी सुद्धा माता पिता आणि यती यांची निंदा करू नये. वैश्वदेवाचे वेळी अतिथी आलास त्याची जात विचारू नये. सर्वाभूती शिव असे समजून अन्न वस्त्र द्यावे. निरपेक्षपणे परोपकार करावा. दुसऱ्यास पीडा करू नये. गाय व ब्राह्मण याचे रक्षण करावे. त्याला सुज्ञ म्हणतात. निंदा, वादविवाद टाळावा. सदा सर्व काळ शिवस्मरण करावे. तेच खरे मौन आहे. शिवसेवा आणि तपश्चर्या समजावी. परस्त्री, परद्रव्य यास ओकारी समजून त्याकडे पाहू नव्हे. नित्य शास्त्रश्रवण व यथाविधी पूजन करीत राहावे. स्नान, होम, जप, अध्ययन, पंचमहायज्ञ, गायी, ब्रह्मादिकांची सेवा, शास्त्र, नित्य शास्त्रश्रवण व यथाविधी पूजन करीत राहावेस. श्रवण, मनन, नित्यध्यासन ही कर्मे न कंटाळता करावी. कामक्रीडा, निद्रा व भोजन याबाबतीत मर्यादा असावी. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण याविषयी आळस करू नये. धर्मपत्नीशी कामक्रीडा करावी, मात्र परस्त्री निषिद्ध समजावी. शत्रूला क्रोधयुक्त दंड द्यावा. साधुजन व ब्राह्मण यांना नित्य वंदन करावे. द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत वरचढपणा बाळगावा. संत व भक्त यांच्या बाबतीत नम्रता, समत्व बुद्धी राखावी. संसाररूपी शत्रूशी मत्सर बाळगावा, मात्र सर्व भूतमात्रांच्या बाबतीत निर्मत्सर असावे. दुर्जनांच्या विषयी दांभिकता राखावी. सज्जनांच्या चरणधुळीस वंदन करावे. मनात उदारता बाळगून पृथ्वीवर विजय मिळवावा. ब्राह्मणांच्या विषयी अहंकार बाळगू नये. नित्य शिवस्मरण करावे. दानामुळे हातांना सार्थकता व यात्रागमन केल्याने पायांना सार्थकता प्राप्त होते, म्हणून नित्य शिवदान करावे.
पुराण श्रवणाचे कान सार्थक होतात. संत स्पर्शाने त्यात त्वचा पवित्र होते. शिवदान केल्याने नेत्र सार्थकी लागतात. जेवेने शिवस्त्रोत म्हणावे, नाकाने शिव निर्मलान्न सुगंध घ्यावा. या प्रकारे इंद्रिये शिवभजनी लागावी. दीन, अनाथ व अज्ञानी यांचेवर कृपा करावी. ईश्वरविषयी प्रेम बाळगावे. संतांशी मैत्री करावी. भगवंत द्वेष करणाऱ्यास टाळावे. योग्य आहार, पुरेशी झोप घ्यावी. नीतीपूर्वक शिकार कर्म करावे. अतिविद्या, अतिमैत्री, अतिपुण्य, अतिहव्यास टाळावा. उत्साह, धैर्य, दान व धारणा उत्तरोत्तर वाढवावी. द्रव्य, आयुष्य, ग्रहकलह, परस्त्री संग करणारा, आचारभ्रष्ट, चंचल, कपटी, नास्तिक व खोटारडा यांना ग्रामसभेत स्थान देऊ नये. निंदक व शिव विष्णू यांच्या भक्तीस न मानणारा, दारुडा, गुरुपत्नीशी संबंध ठेवू पाहणारा, वाटमारा, कृतघ्न व धर्मचारण करणाऱ्या याचे दर्शन घेणेही टाळावे. पत्नी, धन, पुत्र याच्याशी ठाई जराही आसक्ती दाखवू नये. अलिप्त बुद्धीने संसार करून संगरहित असावे. बंधू, सोयरे, सासरे, स्वकीय यांच्या बाबतीत साधारण स्नेह असावा. भलता विषय पाहून तेथे आसक्ती धरू नये. मस्तक, कंठ, दंड, हात येथे शोभतील असे रुद्राक्ष धारण करावे. प्राण गेला तरी पूजन सोडू नये. शिवयोग्याच्या सर्वांगावर शिवकवच धारण करावयास शिकविले. रणांगणात असताना भस्म चर्चिले असल्यास शास्त्रास्त्र बाधा होता नसते असे सांगितले. मृत्युंजयाच्या उपासनेमुळे काळ व मृत्यू यांच्या भयापासून संरक्षण मिळते. आततायी, वाटमाऱ्या आणि ज्ञानविघातन यांना कठोर शासन करावे. सोमवार, व्रत, शिवरात्र, प्रदोष ही व्रते विधीपूर्वक आचारावी. शिवविष्णूचे कीर्तन हे दोषहारक असल्याने सर्व कार्ये बाजूला सारून त्यास ऐकावे. महापूर्व, कुयोग, श्राद्धहीन, व्यतिपात, वैधती, संक्रांत दिन या दिवशी मैथून करणाऱ्याची इच्छा होऊ देऊ नये. सत्पात्री दान दिल्यास ऐश्वर्याची वृद्धी होते. अपात्री दान दिल्यास दारिद्र्य होते. हे शास्त्रप्रमाण जाणून घ्यावे. वेद, शास्त्र, पुराण, कीर्तन या गोष्टी गुरु व ब्राह्मण यांच्या मुखातून श्रवण कराव्यात. दानाचा संकल्प करून ज्याप्रमाणे दिल्यास पुण्य तिपटीने वाढते. ज्याची पूजा करू नये त्याची पूजा केल्यास व जे पूजनीय आहे त्यांचा अपमान केल्यास तेथे भय, दुष्काळ, मृत्यू अशा गोष्टी घडतात. हे विचारांती जाणून घ्यावे. मोठ्या डोहात उडी घालणे, सत्पुरुषांची वैरभाव बाळगणे, सामर्थ्यवंशाशी चाडाओढ करणे ही मोठ्या आपत्तीची कारणे आहेत. दान केल्यामुळे हातात शोभा येते. कांकणे व अंगठ्या याचे ओझे ठरते. कानात कुंडले व्यर्थ घातली जातात. खरे तर उन्मत्त असे श्रवण केल्यामुळे कानांना सार्थकता येते. ज्याची वाणी रसाळ व ज्याची पत्नी रूपवान पतिव्रता, ज्याच्याकडे औदार्य व गुणसंपत्ती आहे त्याचे जीवन सफल असते. देईन किंवा देणार नाही हे वाणीचे व्रत असावे. विद्याभ्यासी असणाऱ्या तात्काळ दान द्यावे. संकटसमयी धैर्य बाळगावे. वादविवाद वाणी विजयी व्हावी. युद्धात पराक्रम करावा. याचकास नकार देऊ नये. ब्राह्मण मित्र तसेच पुत्र समवेत भोजन घेतले जाते ते उत्तम भोजन. आणि हाती, घोडे याच्या समवेत चालणे श्रेष्ठ. जेथे लिंगाचे पूजन होत नाही तेथे अवश्य पूजावे. अनाथ व्यक्तीचे प्रेतसंस्कार केल्याने अपार पुण्य लाभते. ब्रह्मद्वेषा इतके मारण विष नाही. रात्रंदिवस संत सहवासापुढे अमृतही तुच्छ समजावे. कुणास त्रास झाल्यास तो स्वये त्रस्त होतो. कुणास सुख लाभल्यास आनंदित होतो. चांगली बातमी ऐकल्यावर सुखी होतो. तोच शिवाचा भक्त ठरतो. पाषाण रत्ने कुचकामी असतात. पृथ्वीवर खरी रत्ने चारच, जी म्हणजे अन्न, उदक, सुभाषित आणि औदार्य. कोणाचेही वर्म उघड करू नये. सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे. भाग्य व दुर्भाग्य पुण्याईनुसार प्राप्त होतात. स्वधर्मापासून याकिंचितही विचलित होऊ नये. मुळातूनच विरोध करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. गर्भिणीप्रमाणे प्रजेचे पुत्रवत पालन करावे. गुरु आणि सदाशिव यांच्यामध्ये भेदभाव करू नये. आपले भाग्य आणि विद्येविषयी वृथा घमेंड सोडून द्यावी. याची जाणीव ठेव. पुरुषाची शोभा म्हणजे त्याचे पूर्ण स्वरूप. मात्र त्या स्वरूपाचा मुख्य अलंकार सद्गुण होय.
गुणांचा अलंकार ज्ञान आणि ज्ञानाचा अलंकार क्षमा व शांती होय. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि तारुण्य या 8 गोष्टींचा माज येऊन मन भुलू देऊ नये. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रयोस विविध प्रकारचा बोध केला. ही नीती श्रवण केल्याने त्याला या जगती कोणतेही संकट कदापिही येणार नाही अशी ग्वाही दिली. 7वा अध्याय प्रत्यक्ष कैलास पर्वत होय, तेथे उमाविलास वास करतो. या अध्यायाचे पारायण करणे म्हणजे कैलास पर्वतास प्रदक्षिणा करणे, त्यामुळे दोषरहित यश प्राप्त होते. हा अध्याय साक्षात हिमालय पर्वतही आहे. शिवभक्ती हीच हिमालयाची प्रेमळ कन्या. तिच्याशी विवाह करून शिवशंकर त्याचा सासरा हिमालय याच्याशीही राहिला. पुढील अध्यायात रसाळ कथा येईल. त्यात शिवयोगिनी भद्रयूवर केलेली दया वर्णिली आहे. दिव्यांगांनी रात्रंदिवस या अध्यायाचे पठन करून ब्रह्मानंद अनुभवावा. संसार बुद्धीचा नाश करणारा सिंह हाच श्रीधराचा वर देणारा आनंदरूपी समुद्र होय. तोच शिवाशी एकरूप झालेला यतींद्र ब्रह्मानंद जगद्गुरू व जगन्माता आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत हा प्रचंड ग्रंथ सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा 7वा अध्याय सज्जन भक्तजन अखंडितपणे श्रवण करोत. शिव सांब सदा शिव प्रणमस्तु. शिव भवतु पार्वतीपते. शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.